नमस्कार. संवाद रसमंजिरी भाग 41. निर्ध्यातुं चेष्टितुं वापि यच्चित्तं न प्रवर्तते निर्निमित्तमिदं किन्तु निर्ध्यायति विचेष्टते तत्त्वं यथार्थमाकर्ण्य मन्दप्राप्नोति मूढताम् अथवा याति सङ्कोचम् अमूढ कोऽपि मूढवत् एकाग्रता निरोधो वा मूढैरभ्यस्यते भृशम् धीराः कृत्यं न पश्यन्ति सुप्तवत् स्वपदे स्थिताः अप्रयत्नात् प्रयत्नाद्वा मूढो नाप्नोति निर्वृतिम् तत्त्वनिश्चयमात्रेण प्राज्ञो भवति निर्वृतः शुद्धं बुद्धं प्रियं पूर्णं निष्प्रपञ्चं निरामयम् आत्मानं तन्न जानन्ति तत्राभ्यासपराजनाः. राजा जनका, ज्ञानाची ही अत्यंत सुंदर दशा ऐकताना एक प्रश्न जिज्ञासूच्या मनात येणं साहजिक आहे की हे असं चित्ताचं शुद्धीकरण, जीवनदृष्टीतले हे आमूलाग्र परिवर्तन आणि त्याचं हे अत्यंत क्लेशरहित जगणं हे सारं घडतं तरी कसं. याचं उत्तरच खरं म्हणजे असंख्य प्रकारे आपल्या या संवादांमधनं प्रकटले आहे. आणि आणखी काही सांगायचं बाकी आहे असं नाही. पण परत एकदा मूढाची जीवनरीती आणि ज्ञानाचं सहज जगणं यांचा एकत्रित परामर्श घेऊन आणखी काही रहस्य प्रकट होऊ शकत असेल, जे साधकांना स्वतःचं निरीक्षण करताना प्रकाश देईल. एक अगदी महत्वाचा पण सहसा लक्षात न येणारा ज्ञानाचा स्वाभाविक पैलू म्हणजे तो मुद्दाम कर्मप्रवणही होत नाही किंवा स्वतःला कर्मातून बाजूला ओढून आणून अमुक वेळी अमुक आसन प्राणायाम करणं, अमुक वेळ ध्यानाला बसणं असलं काहीही तो करत नाही. आणि मजा म्हणजे तरीही त्याला रोज ध्यानही घडतं आणि त्याच्या हातून कर्मही घडतं. कधीच तो ध्यानविरहित नसतो, कारण ज्याचं ध्यान करायचं ते ध्येय ब्रह्म तो स्वतःच असतो आणि या ब्रह्ममयतेचा कधीही त्याला वियोगच नसल्यामुळे त्याचं कर्मरत होणं हेही ध्यानच तर असतं आणि सर्वत्र ब्रह्मप्रतीतीमुळे घडणारं त्याचं ध्यानमय कर्म आणि कर्ममय ध्यान अत्यंत निर्निमित्तपणे काहीही कारण ज्याला असावं लागतच नाही असं असतं. अगदी सहज डोळ्याच्या पापण्या उघडण्या मिटण्या एवढं किंवा जिवंत असेपर्यंत सतत सहज चालू असणाऱ्या श्वसना एवढं सहज ध्यान आणि कर्मही त्याला घडतं, पण तो करत काहीच नाही. या ज्ञानाच्या गोष्टी म्हणजे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याच रहस्य, जे महावाक्यांमध्ये अयमात्मा ब्रह्म, तत्वमसी इत्यादी प्रकारे सांगितलं. आता जन्माला आल्यापासून सारखं हा देह माझा, हे व्यक्तिमत्व माझं आणि या विशिष्ट मनोदैहिक अस्तित्वाचं प्राक्तन तेच माझं नशीब असंच समजून जगायला प्रत्येक माणसाला शिकवलं जातं. आणि तेच सत्य धरून चालल्यामुळे एक अल्पत्व विशिष्ट व्यक्तिरूप जीवत्व आपल्या माथी बसतं. पण त्यालाच तू तुझं स्वरूप मानून घेऊ नकोस. तू तुझं खरं स्वरूप जे निरामय निराकार ज्ञानमय ब्रह्म आहे त्याचा शोध घे, कारण तेच तू आहेस असं तत्वज्ञान श्रुती स्वरूप शास्त्र आणि सद्गुरू जीवाला शिकवतात. पण असलं काहीही तत्व म्हणजे ते तू आहेस हे परमज्ञान कानावर पडल्यावर आपल्या अल्पतेचे तेच मीपणाचे ओझे वाहून ज्याची मती मंद झाली आहे, जी सत्यापर्यंत पोचूच शकत नाही, मग ती व्यवहारात किती का हुशार असेल ना, पण ती देह मी
या भावनेने अत्यंत स्थूल, बहिर्मुख, जड झालेली बुद्धी जीवाला ह्या शास्त्र श्रवणाने एकदम तत्व आत्मसात करायला उलट प्रतिबंधच करते. चित्तदर्पण स्वच्छ, लखलखीत आणि शास्त्रग्रहणाला योग्य असा तयार केला गेल्याशिवाय त्यात हे तत्व प्रकट होत नाही. म्हणून या तऱ्हेचे ग्रंथ कितीही वाचले, कितीही भाषण पाठ केले, प्रवचन ऐकली, एवढंच काय, थोडाफार शब्दसाठा गोळा करून ब्रह्मावरही भाषण दिली तरीही या सगळ्याने जो जडबुद्धी माणूस अधिकच गोंधळात पडतो, त्याच्या बुद्धीचं मांड्य त्याला अधिक मूढतेतच ढकलते. या उलट जो खरा शुद्ध चित्त झाल्यामुळे बुद्धीच्या जडत्वातून सुटला आणि या मनोदैहिक रचनेला मी का म्हणता येत नाही याचं रहस्य जाणण्याची क्षमता ज्याच्या बुद्धीत आली, तो मात्र थोडस शास्त्र आणि तत्वोपदेश ऐकूनही आत्मप्रतीतीचे पंख लावून चित गगनात गरुड झेप घेतो. तो सदैव अंतर्मुख असतो. त्यामुळे भाषण, प्रवचन, विद्वत्ता यांचं आडंबर करणाऱ्या मंडळींच्या सारखं त्याचं कुठलंही स्तोम नसतं. त्याच्या क्रियांचा संकोच होत चालला. जगावर ठसवण्यासाठी स्वतःची काही प्रतिमा निर्माण करावी, या जगावर आपली पकड धरून ठेवावी, असला कुठलाच बाह्यतः प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा उद्यम आता तो करत नाही. त्यामुळे या तद्दन संसारी दृष्टीने पाहता तो मूढवत वागतो असंही ठरू शकतं. पण शास्त्रांना जे गरजून सांगायचं आहे ते तत्वरहस्य ज्याला पूर्ण कळलं, त्याला विद्वान किंवा मूढ अशी प्रतिमा बनून राहण्यात काय स्वारस्य उरणार आहे? खरा भुकेला ताटाभोवतीची रांगोळी बघत बसेल का? आणि ज्यांनी रोज नव्या नव्या रांगोळ्याच घातल्या, पण स्वतःच स्वरूप ओळखण्याच्या अपरोक्ष ब्रह्मविद्येचं ज्यांनी प्राशन कधीच केलं नाही, त्यांना मंद आणि मूढच म्हणावं लागतं ना राजा. याच मंडळींना, ज्यांना मी मूढ म्हणतो, त्यांना पहाटे उठून ध्यान करावं लागतं. व्यवहारात वावरताना अनंत मोहात अडकणाऱ्या चित्तवृत्तीचा निरोध करावा लागतो आणि अनेक प्रकारचे अभ्यास आणि पुनरावृत्त्या करून करून स्वतःला स्वतःच ठरवलेल्या अध्यात्म प्रांतात टिकवून धरावं लागतं. या उलट आत्मप्रतीतीची मोठे आरोहण करणारे मुक्त परमहंस निजपदाच्या मानस सरोवरात संत तरंगत असतात. त्यांना आता काहीही कर्तव्य उरत नाही. मनात संसारच भरलेला असेल तर माणूस कर्तव्यासाठीही सदैव झुरत असतो, मोकळा वेळ सुरू देत नाही. असा मोकळा वेळ मिळाला म्हणजे तो म्हणतो, मला घर खायला उठतं. मग शरीर धड असेपर्यंत रजोगुणी क्रीडा कर्मणू किंवा तमोगुणी व्यसनात्मक काहीतरी उद्योग करायचे, नाहीतर सदैव उपलब्ध ही माणसाला मिळालेली वाचा सेवेला हजर असतेच. उगाच इकडचं तिकडचं याचं त्याचं बडबडत बसायचं आणि मग मनोवृत्ती स्वतःच्या किंवा इतरांच्या अतिच सैरभैर झालेल्या दिसल्या की थोडासा धडा घेऊन एकाग्रता, ध्यान, प्राणायाम यांची जोड उठवायची आणि शरीर ताब्यात ठेवण्याचेही उपक्रम करत राहायचे. त्यातूनही ज्यांना इतरांना शिकवण्याची आणि स्वतः थोर ठरावं अशी आवड असते, त्यांनी त्यात जरा अधिक प्रावीण्य मिळवून अभ्यास वर्ग काढायचे आणि तथाकथित जनजागृती करायची. पण जोवर आत केंद्रस्थ अहमचं साम्राज्य बलवान आहे आणि वाणी, इंद्रिय आणि शरीर त्या अहमच्याच भल्याचं कार्य करत आहेत, तोवर या सगळ्यातून जन्मोजन्म संसारच उभा राहतो. म्हणून ही सारी मूढांचीच कहाणी म्हणावी लागते. आणि म्हणूनच खरं सांगू का राजा, अशा मूढांना प्रयत्नाने काय किंवा अप्रयत्नाने काय, खरं आत्मसुख कधीही गवसत नाही. कारण या आत्मसुखाच्या प्राप्तीचा नियम असा आहे
की आपणच ते आहोत, असा बुद्धीत एक तीव्र अनुभूतीचा प्रकाश जो प्रकटता क्षणीच तत्वाच्या म्हणजे आपण तेच आहोत याच्या निश्चयाबरोबर तत्क्षणीच आत्मसुख प्रकटतं. नाहीतर मात्र कधीच नाही. आणि ज्या अर्थी वर्षानुवर्ष हा सारा ध्यान संस्थात संगादी खटाटोप यांत्रिकपणे ह्या लोकांकडून घडतो, त्या अर्थी ते सगळे त्यांच्या मनाच्याच लहरीनुसार आणि त्यांच्या प्रपंचाच्या चौकटीला धक्का न लावता आखलेले खेळ खेळत असतात. आणि ते सर्व त्यांच्या मानसबंधाचे आणि अहम दृढीकरणाचेच एक अंग बनून गेलेलं असतं. त्यामुळे तो सारा अहमचीच गाठ दृढ करणारा प्रयत्न आत्मप्राप्तीच्या प्रांतात, निर्वृत्तीच्या प्रांतात व्यर्थ ठरतो. आणि अहो हल्ली ना, मी ते सगळं सोडून दिलं आहे म्हणणारा तरी तो पूर्वीचाच मी असल्यामुळे ते सोडून देणं अर्थात तो अप्रयत्न ही देखील मीचा बडेजाव तसाच चालू असण्याचीच खूण असते. त्याचंही फळ निवृत्ती हे होऊच शकत नाही. अभ्यासाचं ओझं घेणारा किंवा थोड्या वेळाने ते टाकणारा दोन्ही एकच मी आहे आणि त्या मीचं ओझं ज्याच्या चित्तावर नाहीच त्याला मात्र तत्वाचा निश्चय त्याच्या रुजू आणि जगावेगळ्या चित्तदशेमुळे लवकरच होऊन जातो. तो जसजसा ह्या देहाच्या आधाराने जगात वावरत असतो आणि ह्या सत्यदर्शनाच्या जवळ जायला लागतो, तसतसं त्याला स्पष्ट उमगलेलं असतं की आपण वेगळे आहोत. उलट हे जग जे जगतं आहे तोच एक तद्दन मूढपणा आहे. त्याला पासूनचा स्वतःच्या जीवनाचा चित्रपट जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा तेव्हा त्याला स्पष्ट साक्षात्कार होत जातो की आपलं मनस्वीपण, आपला हळवेपणा, अगदी जेव्हा आपण छोटे छोटे हट्ट केले, विषय मागितले तेव्हा देखील आपण कधीही क्लुप्त नव्हतो, विषयी नव्हतो. अमुक व्यक्ती आपल्याशी अमुक नातं सांगतात, त्या अर्थी त्यांच्या मनात आपल्याविषयी प्रेम असणार याविषयी आपण निशंक होतो, म्हणून असे हट्ट आपण केले. ते आपला या जगातला आधार आहेत या समजुतीने आपण त्यांच्या खांद्यावर आपला भावनिक भार टाकत होतो. पण बरं झालं, त्यांनी आपल्याला तेव्हा दगा दिला म्हणून तर आपल्याला वेळेवरच या जगाचं फसवं समजून आलं. अगदी छोट्या धोक्यांमधूनच जगाचं भयंकर रूप समजून घेऊन आपण खऱ्या सत्याच्या वाटेवर टिकून राहिलो. जर त्या वेळी ते प्रेम आणि तो आधार त्या व्यक्तींनी दिला असता तर आपण ह्या माणसाच्या जन्मातल्या परमकल्याणाच्या प्राप्तीला मुकलो असतो. अशा तऱ्हेने तो निर्वृत्त महामानव छोट्या छोट्याच धोक्यांमधून अगदी ह्याच जन्मातल्या धक्क्याने सावध होऊन तत्वनिश्चय फार लवकर दृढ करून घेतो. त्यामुळेच त्याची जी मनाची मूळची संवेदनशीलता असते, भाबड्या हौशी, आवडीनिवडी यातही त्याचा जो निरागस, निष्पाप आणि मूळचाच प्रज्ञावान, मनस्वी, तेजस्वी स्वभाव असतो, त्यातूनच योगशास्त्र आणि गुरूंच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात आणि चित्तातल्या अवधानाच्या, निरीक्षणाच्या अतितीव्र झोतात त्याला सत्याचं लख्ख दर्शन घडतं आणि तोच फक्त तद्रूप होतो. आणि बाकीचे सगळे बलवान, धनवान, रूपवान, कलावान त्याच्या पुढे केवळ मूढच ठरतात, जे कधीही निर्वृत्ती प्राप्त करू शकत नाहीत. कारण उघडच आहे, जनका तो ब्रह्मविद ते ब्रह्मच होऊन जातो. जे ह्या मूढ जनांना होता येत नाही याचं सरळच कारण असं आहे की परब्रह्म शुद्ध आहे, तर हे सगळे अहंकार विमूढ आहेत. मी अमुक या व्यक्तित्वाचा लेप त्यांच्या चित्तावरून उतरतच नाही, कदापि नाही. त्यामुळेच ते मलिन आहे. स्वरूप म्हणजे बुद्धता आणि हा ब्रह्मविद म्हणजे मूर्तिमंत आत्मबोध. याउलट हे सगळे जण परब्रह्माचा त्रिपुटीने विचार करत बसतात. काथ्याकूट करतात, पाठांतराने पुस्तकात डोकं घालून काहीतरी शब्दजाल गोळा करतात. हाच मुळात एक निर्बुद्धपणा नाही का?
हे असं केव्हा करणं घडतं सांग बरं. एकतर मी जाणलं पाहिजे असं वाटल्यामुळे, म्हणजे सुरुवातीचा बिंदूच मी, तेव्हा शेवटही मी ठळक होण्यातच होतो. किंवा बाहेर संसारात काही धक्के बसतात, अनिश्चिती जाणवते, तेव्हा अध्यात्माच्या अभ्यासाचे काही साचे बनवायचा एक खटाटोप होतो. तोही आतल्या भयग्रस्त मीमुळे. व्यवहारात जसा काही सामग्री गोळा करून एखादा पदार्थ बनवणं हा प्रकार असतो, तसा म्हणजे त्रिपुटीरहित आत्म्याला प्राप्य प्रापक संबंधात आणून बसवण्याचा हा प्रयत्न असल्यामुळे तोही व्यर्थच असतो. तिसरी गोष्ट, परब्रह्म हे अत्यंत प्रिय आहे. आत्म्यासारखी प्रिय गोष्ट फक्त आत्माच आहे. धन, गृह, दारा, पुत्र हे या मनाला, देहाला सुख देतात असं आपल्याला वाटतं. पण तो सगळा आनंद जन्य आणि विनाशी असतो. राजा, साधी झोप आली तरी तो प्रिय विषय विसरून झोपेचा आनंद घ्यावा लागतो. पण झोपेतही नित्य जागाच असणारा हा प्रिय आत्मराजा जो आहे, त्याचंच सुख खरं म्हणजे आपण झोपेच्या निर्विषय शांतीत अनुभवत असतो. तेव्हा त्या आत्म्याचे प्रियत्व म्हणजेच सुखमत्व किती अपार असेल बरं. आणि ते हवं असेल तर ते फक्त तद्रूपतेनेच मिळणार. आणि ते अत्यंत परिपूर्ण सुख प्रपंचाचं ओझं बाजूला टाकल्याशिवाय, निष्प्रपंच होऊन गेल्याशिवाय कसं मिळणार? आणि अहंकार म्हणजेच प्रपंच जेव्हा निष्प्रपंच व्हायचं असेल, तर अहंकार फेकावा लागेल आणि मगच पूर्णता येईल. अहंकार फेकायचा म्हणजे काय रे? तर तो खोटा ठरवायचा आणि त्याची भलावण करणं थांबवायचं. पण विचार बरं, या तथाकथित साधकांना, अभ्यासकांना, की ही सगळी जी आखीव चौकट तुम्ही आत्मप्राप्तीसाठी बांधता आहात, त्यांनी तुमचा अहंभाव आणि तुमचा प्रपंचच फोफावतोय ना. मग हे सर्व टाकून द्या. मग हे सर्व टाकून द्या. त्यातून या क्षणी मोकळे व्हा आणि पहा बरं, आत्मभेट तिथेच होईल, अगदी त्याच क्षणी. पण राजा, अरे, कितीही जीव तोडून सांगितलंस तरी ते त्यांची ती सवय, ते कळप जमवणं, एकाला मुरक्या करणं, मग तो सांगेल तेवढा चमचा चमचाच सत्वाचा घास घेत बसणं आणि उरलेला वेळ खुशाल प्रपंच अजगराच्या तोंडचे भक्ष होऊन राहणं, हे सगळं ते अजिबात सोडणार नाही. हा सगळा एक रोगच आहे आणि ते मनोरुग्ण बनलेले आहेत. बाहेर अध्यात्माचं आडंबर रचून मनात प्रपंचाची आरास रचण्यात दंग झालेले ते मनोरोगी आहेत आणि आत्मस्वरूप तर पूर्ण निरामय आहे. पण हा अभ्यासाच्या उपाधी जमवण्याचा रोग जडलेले तथाकथित अभ्यासक मनाच्या गुलामीमध्ये जखडलेले असतात. मनाचेच योगयाग आणि मनाचेच गुरु देखील गोळा करून निर्मिलेल्या एका समांतर मानसिक सृष्टीत, या खोट्याच अभ्यास सृष्टीत जगणारे हे मूढ त्यांच्याच ह्या वेड्या मीपणामुळे आत्मस्वरूपाला जाणत नाहीत, असं खेदाने म्हणावं लागतं. ह्या भागात इथेच थांबूया. नमस्कार.